अशी अनेक पदं भूषवली. आमदार किती वेळा होते तुम्ही? 3 वेळा. आता पण आमदार झाले असते. हे किरण सारखा मला आणि उदय सामंत सांगत होते त्यांना बोलवा आणि तिकीट द्या. म्हणजे बघा, स्वतः किरणला आमदार होण्याची संधी असताना किरण सामंत स्वतः राजन साळवींना तिकीट देण्यासाठी आग्रह धरत होते. पण ठीक आहे, काही गोष्टी योगायोग लागतो आणि आज तो योग आलाय. खरं म्हणजे शिवसेना आपली जी कार्यकर्त्यांची आहे, ह्या बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे आणि खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आपण पुढे नेतोय. धर्मवीर आनंदगे साहेबांची शिवसेना पुढे नेतोय. इथं मालक आणि नोकर कोणी नाही, हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. मी जरी असलो तरी सुद्धा मी कार्यकर्ता म्हणूनच काम करतो आहे. मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय. म्हणून या पक्षामध्ये जो काम करेल तो पुढे जाईल. मला वाटतं एकदा कोल्हापूरला खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं, हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. जो राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करेगा वही राजा बनेगा. हे खऱ्या अर्थाने आज आपण पाहतोय. बाळासाहेबांच्या बद्दलच्या आठवणी त्यांनी सांगितल्या. आम्ही देखील बाळासाहेबांसोबत काम केलं. बाळासाहेब आपल्या सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे, पण नंतर त्यांच्या पश्चात सहकाऱ्यांना नोकर घरगडी अशा पद्धतीचं जे वागणूक दिली गेली आणि त्यामुळेच या एकनाथ शिंदेला 2-2.5 वर्षापूर्वी या राज्यामध्ये एक उठाव करावा लागला. वर्षात अनेक लोक शिवसेनेमध्ये सामील झाले, अनेक लोक शिवसेनेमध्ये येत आहेत. उदय सामंत आणि किरण सामंत यांचंही अभिनंदन केलं पाहिजे. त्यांनी मला सांगितलं, पक्ष मोठा होत असेल, संघटना मोठी होत असेल तर प्रत्येकाला आपण आपल्या पक्षामध्ये सामील करून घेतलं पाहिजे. पक्ष मोठा झाला, पक्ष वाढला तरच आमची किंमत आहे. आणि म्हणून राजन साळवी, आपण देर आहे दुरुस्त आहे, देर आहे दुरुस्त आहे. त्याला म्हणतो ना आपण, सुबह का भुला शाम को घर लौटे तो भुला नहीं कहते. तुम्ही आमच्या परिवारातलेच आहात, तुम्ही आमच्या एक शिवसेना परिवारातलेच आहात आणि खऱ्या शिवसेनेमध्ये तुम्ही सामील झालेला आहात. आज मला आनंद आहे, समाधान आहे की आज शिवसेनेमध्ये तुमचा सर्व परिवार, सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, हे मोजके आपण पदाधिकारी आणलेत. अनेक असंख्य शेकडो हजारो कार्यकर्ते त्या ठिकाणी आहेत आणि तुम्ही मला आधी आल्यानंतर काय सांगितलं हेही मला माहीत आहे. कुठली अट शर्त न ठेवता या ठिकाणी शिवसेनेचं काम करायचं, पुढं जायचं, ही एवढीच तुमची भावना, भूमिका खऱ्या अर्थाने आपण बोलून दाखवली. पण या पक्षामध्ये जो काम करेल तो पुढे जाईल आणि म्हणूनच मी आज तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा या ठिकाणी देत असताना, खरं म्हणजे ज्या पक्षाच्या विचारांना वाळवी लागली आहे तिथं कसा राहील राजन साळवी, कसा राहील? कुठेतरी बोर्ड लावला होता, काय बोर्ड कुठल्या तरी लावला होता ना. हा, ज्यांच्या विचारांना लागली वाळवी म्हणून इकडं आले राजन साळवी.